जिल्ह्याच्या विकासासाठी निधीचा विनियोग वेळेत करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। वाशिम, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस नियोजन करावे। मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत व्यपगत लॅप्स होऊ देऊ नका, असे कडक निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रींना दत्तात्रय भरणे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या डीपीसी महत्त्वपूर्ण सभेत ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते। सभेतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा। आराखड्यास मंजुरी। सन 2026 ते 27च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास सभेत मंजुरी देण्यात आली। हळद उद्योगाला चालना। खासदार संजय देशमुख यांनी MIDC मध्ये हळद उद्योगासाठी स्वतंत्र प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी केली। शाळांसाठी सौर ऊर्जा। शाळांवर सोलर पॅनल बसवण्याचा विषय आमदार किरणराव सरनाईक यांनी मांडला। MIDCचे प्लॉट वापरात नसलेले प्लॉट परत घेऊन ते गरजू उद्योजकांना देण्याबाबत आमदार श्याम खोडे यांनी सूचना केली। पायाभूत सुविधा। वाशिम शहरातील ट्रक पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी रिंग रोडचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। प्रशासकीय पारदर्शकता। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली। लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करून तळागाळातील घटकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। या सभेला आमदार सई डहाके, किरणराव सरनाईक, श्याम खोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।